हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू पीजी डिप्लोमा अकॅडमी. तर मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये लेक्चर नंबर 4 मध्ये आपण नाही, लेक्चर नंबर 5 मध्ये बहुतेक आपण ह्याच्या आधीच्या लेक्चरमध्ये बायनरी सर्च बघितलं, त्याची थिअरी बघितली, जी की थिअरी एक्झाम मध्ये विचारली जाऊ शकते तुम्हाला 4 मार्कासाठी. आणि हा एक्झाम मध्ये फिक्स विचारला जाऊ शकतो. हाच म्हणून नाही, याच्या रिलेटेड कोणता पण ऍरे तुम्हाला देऊ शकतात. त्यावरती तुम्हाला बायनरी सर्च हे ऑपरेशन परफॉर्म करायला सांगते. तर ते किती मार्कासाठी येतो? 6 मार्कासाठी किंवा 4 मार्कासाठी तुम्हाला हा क्वेश्चन येतो. तुम्हाला एक की एलिमेंट देणार, त्या की एलिमेंट तुम्हाला फाइंड आउट करावा लागणार त्या ऍरे मधला. कसं? बायनरी सर्चचा वापर करून. मग बायनरी सर्चचा वापर करून आपण की एलिमेंट कसा फाइंड आउट केलता याच्या आधीच्या लेक्चर्स मध्ये आपण बघितलं होतं. की एलिमेंट ठेवला, मिड काढला, त्यानंतर लोअर इंडेक्स काढला, अप्पर इंडेक्स काढला, मिड कॅल्क्युलेट केला. मिड कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला काय? लोअर इंडेक्स प्लस अप्पर इंडेक्स डिवाइड बाय 2, जे की ऍरे आहे. मग ऍरे बायनरी सर्च मध्ये काय होतं, आपल्याला ऍरे आधी शॉर्ट करावा लागायचा. शॉर्ट करणे म्हणजे काय? ऍरेला एखाद्या ऑर्डर मध्ये अरेंज करणे, असेंडिंग किंवा डिसेंडिंग. मग मित्रांनो, इथं की की एलिमेंट कुणासोबत कम्पेअर होत गेला? मिड सोबत. मिड मिड काय होता? 3. मिड कुणावर होता? इंडेक्स मिडचा 3 होता. मग की एलिमेंट कुणासोबत कम्पेअर झाला? मिडच्या व्हॅल्यू सोबत. मिडची व्हॅल्यू 11. मग ह्याच्यात की एलिमेंट 11 सोबत कम्पेअर झाला. ह्याच्यात की एलिमेंट 21 सोबत कम्पेअर झाला. ह्याच्यात की एलिमेंट 29 सोबत कम्पेअर झाला. मित्रांनो, जेव्हा 29 हा की एलिमेंट मिड सोबत मॅच झाला, तेव्हा एलिमेंट इज फाउंड असा आउटपुट स्क्रीनला मेसेज येते. मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये खरं तर आपल्याला प्रोग्राम घ्यायचा होता. कुणाचा? बायनरी सर्चचा. बायनरी सर्चचा प्रोग्राम घ्यायचा होता. हे पहा, एवढा मोठा हा बायनरी सर्चचा प्रोग्राम आहे. सो फ्रेंड्स, एवढा मोठा बायनरी सर्चचा प्रोग्राम आहे आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण तो घेणार नाहीत. का म्हणून नाही? याचं एक स्पेसिफिक रिझन आहे मित्रांनो. आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला फक्त लिनियर सर्च आणि बायनरी सर्चचा डिफरन्स घेणार आहे आणि तुम्हाला एक स्वॅपिंग काय राहते ते सांगणार आहे. कारण मित्रांनो, स्वॅपिंग आपल्याला या प्रोग्राम मध्ये यूज करायची आहे. स्वॅपिंग इथं पहा, इथं स्वॅपिंग झालेली आहे. स्वॅपिंग यूज करायची आपल्याला आणि ती स्वॅपिंग काय राहते आणि डिफरन्स बघणार आहोत. प्रोग्राम कामून घेत नाही मी, असं आहे का वा मी प्रोग्राम घेणारच नाही? तर घेणार आहे मित्रांनो, जेव्हा आपलं शॉर्टिंगचं लेक्चर होईल. आता आपलं काय चालू आहे? सर्चिंगचं लेक्चर चालू आहे. सर्चिंगचं बायनरी सर्च मध्ये आपल्याला ऍरे शॉर्ट लागतो, शॉर्टेड ऍरे लागतो. बायनरी सर्च कशावर परफॉर्म होतो? शॉर्टेड ऍरेवर. ते कसं माहिती झालं आपल्याला? थिअरी मध्ये बघा ना, बायनरी सर्च कशावरती परफॉर्म होतो? फक्त आणि फक्त शॉर्टेड ऍरे. हे पहा, बायनरी सर्च परफॉर्म ओनली ऑन शॉर्टेड ऍरे. मग मित्रांनो, युजरला काय माहिती हो? युजरला काय माहिती की तिथे शॉर्टेड ऍरेज एंटर करावं लागते. सपोज युजरनी केला असा ऍरे 11, 5, 21, 3, 29, 17, 2, 43. हा शॉर्टेड ऍरे आहे का? नाही. काही रॅन्डमली कोणत्या पण व्हॅल्यू कुठं पण आहे. आता 3, आता इथं 2 लास्टला दिलेला आहे, पण शॉर्टेड ऍरे मध्ये कसं व्हायला पाहिजे? 3, 2 हे असं समोर यायला पाहिजे. हे पहा, हे शॉर्टेड ऍरे. मग या ऍरेला आपण शॉर्टेड ऍरे मध्ये कन्वर्ट केलेलं आहे मित्रांनो. कन्वर्जन केलेलं आहे त्या ऍरेचं शॉर्टेड ऍरे मध्ये. हे पहा, हे झाला तुमचा कोणता ऍरे? अनशॉर्टेड. आणि हे झाला तुमचा शॉर्टेड ऍरे. याला असेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंज केले, याला डिसेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंज केलं असतं तरी चाललं असतं. कसं का असं ना, पण शॉर्टेड ऍरे लागतोय. कुणाला? बायनरी सर्चला. मग मित्रांनो, आता हे शॉर्टिंग कशी परफॉर्म करायची त्याच्यासाठी सुद्धा प्रोग्राम असतो मित्रांनो. हे पहा, हा जो बायनरी सर्चचा प्रोग्राम आहे हा एवढा मोठा कशामुळे आहे? यात बायनरी सर्चचं लॉजिक एवढं मोठं आहे का? तर नाही मित्रांनो. बायनरी सर्चचं लॉजिक फक्त इथून आहे, इथून सुरू होते. बायनरी सर्चचं इथून ते इथपर्यंत असं लॉजिक सुरू होते मित्रांनो, इथं एंड होते. मित्रांनो, बायनरी सर्चचं लॉजिक इथं एंड होते. त्यामध्ये की व्हॅल्यू, मिड व्हॅल्यू, आय जे असते तुमची. आय जे काय आहेत? ते तुमचा लोअर इंडेक्स. आय म्हणजे लोअर इंडेक्स आणि जे म्हणजे अप्पर इंडेक्स असं आहे. आणि मित्रांनो, मग ही वरचं काय आहे? ही वरचं काय आहे? ऍरे युजर कडून घेत आहेत आपण. युजर कडून ऍरे इनिशियलाइज करून घेत आहेत. याच्यात युजर कडून ऍरे इनिशियलाइज करून घेत आहेत. मग मित्रांनो, ही मधलं काय? या मधल्या ह्या लाईनीचा अर्थ काय होतो? या जे काही किती लाईनी दिसायल्यात, ह्या टोटल 9-10 लाईनी दिसायल्यात ना, या लाईन्सचा अर्थ काय होतो मित्रांनो? हा जो तुमचा ब्ल्यू कलर मध्ये दिसत आहे का, हा तुमचा शॉर्टिंगचा लॉजिक आहे. शॉर्टिंगचा म्हणजे ऍरेला कसला पण ऍरे तुम्ही युजरने एंटर केला. ऍरे सपोज युजरने एंटर केला, आता 30, 50,
20 आणि 80 हा ॲरे युजरने एंटर केला. मग मित्रांनो, जेव्हा युजरने तो ॲरे एंटर केला, जेव्हा मी हे लॉजिक प्रोग्राम मध्ये लिहिलं, हे असा जेव्हा प्रोग्राम लिहिला, तेव्हा हे ॲरे काय होणार, शॉर्टेड होऊन येणार. शेवटी इथं ॲरे शॉर्टेड होऊन येणार. आपल्याला कसा शॉर्टेड होऊन येणार ती आपण शॉर्टिंगच्या लेक्चरच्या टाइमाला बघू. मग मित्रांनो, आधी तुम्हाला शॉर्टिंग समजली पाहिजे. शॉर्टिंगचा लेक्चर घेतल्यानंतर मी हा प्रोग्राम तुम्हाला घेणार आहे. तोपर्यंत मी हा प्रोग्राम घेणार नाही, हे समजून घ्या. आधी कोणती व्हॅल्यू येईन 20, त्यानंतर कोणती व्हॅल्यू येईन 30, त्यानंतर 50 आणि त्यानंतर 80. असा शॉर्टेड ॲरे लागतो बायनरी सर्च परफॉर्म करायला. आणि अनशॉर्टेड ॲरे कोणावरती परफॉर्म होतो, अनशॉर्टेड ॲरे वरती कोणतं ऑपरेशन, लिनियर सर्च ऑपरेशन परफॉर्म होते. आता मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला स्वॅपिंगचं लॉजिक वापरावं लागतं. कशामध्ये, शॉर्टिंग करण्यासाठी. शॉर्टिंग करण्यासाठी लॉजिक वापरावं लागतं स्वॅपिंगचं. मग हा झाला स्वॅपिंगचं लॉजिक इथून इथपर्यंत. मग मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला स्वॅपिंग काय राहते ते सांगणार आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहिती नसेल स्वॅपिंग काय राहते. तर या प्रोग्राम रिलेटेड समजलं. प्रोग्राम आणखीन मी एक्सप्लेन केला नाही, मी टाईप करून दाखवणार आहे प्रोग्राम तसं तर विचारला जात नाही. हा खूप मोठा आहे प्रोग्राम. तरी एखाद्या बारीस तुमचं जर नशीब खराब असलं तर एक्झाम मध्ये विचारला सुद्धा जाऊ शकतो प्रोग्राम. आता आजच्या लेक्चरमध्ये डिफरन्स बघूया लिनियर सर्च आणि बायनरी सर्चचं, आणि त्याच्यानंतर स्वॅपिंग बघूया. आणि जेव्हा आपलं बबल शॉर्ट, सिलेक्शन शॉर्ट, नुसतं बबल शॉर्ट जरी झाला तरी मी ह्याच्यानंतर तुमचा हा प्रोग्राम घेतो बायनरी सर्चचा प्रोग्राम पेंडिंग आहे, हे मी आधीच तुम्हाला सांगून देतो. बायनरी सर्चचा प्रोग्राम पण पुढच्या लेक्चर मध्ये घेणार आहोत. पुढच्या म्हणजे पुढच्या जेव्हा आपला शॉर्टिंग परफॉर्म होईल तेव्हा. बबल शॉर्ट माझं शिकवून झालं की मी ते लेक्चर घेईन बायनरी सर्चच्या प्रोग्रामचं. आता फक्त आपलं काय पेंडिंग आहे, बायनरी सर्चचा प्रोग्राम. तरी आपण पुढे जात आहोत. डिफरन्स बघूया लिनियर सर्च आणि बायनरी सर्च. आता लिनियर सर्च तुम्हाला समजलं, त्याच्यात काय असतो, सिक्वेन्शियल ऍक्सेस असतो. बायनरी सर्च मध्ये कसं रॅन्डम ऍक्सेस असतो बायनरी सर्च मध्ये. तसंच लिनियर आणि नॉन लिनियर सारखंच सिक्वेन्शियल ऍक्सेस ह्याच्यात असतो आणि बायनरी मध्ये रॅन्डम ऍक्सेस असतो. मग मित्रांनो, लिनियर सर्च मध्ये काय होतं, थेरी बघितली आपण, दोन्हीची थेरी बघितली, त्यामुळे तुम्हाला समजून यायला पाहिजे डिफरन्स लवकर. लिनियर सर्च मध्ये काय असतो, सर्च एलिमेंट वन बाय वन फ्रॉम द बिगिनिंग. लिनियर सर्च मध्ये काय असतो, एलिमेंट सर्च केला जातो वन बाय वन फ्रॉम बिगिनिंग. हे पहा, हा जर आपला ॲरे आहे सपोज, याच्यातला बिगिनिंग पासून ॲरे की एलिमेंट सर्च केला जातो. की एलिमेंट ह्याच्यात आहे का चेक केलं जातं, पुन्हा ह्याच्यात सिक्वेन्शियली वन बाय वन चेक केला जातो. ह्याच्यात काय की एलिमेंट मॅच होत आहे का या ॲरे मधल्या एलिमेंट सोबत, ॲरे मध्ये जे काही एलिमेंट आहेत त्यांच्यासोबत. तर मित्रांनो, ते लिनियर सर्च झालं तुमचं. आणि बायनरी सर्चचं लॉजिक काय आहे, बायनरी सर्च मध्ये काय, की एलिमेंट कम्पेअर केला जातो तुमचा मिड सोबत. म्हणजे रॅन्डम कोण्या पण ह्याच्यावर कोण्या पण व्हॅल्यूवरती तू जाऊ शकतो. आता याच्या मिड व्हॅल्यू कुठे येते, इथं सपोज मिड आला, मग ह्याची व्हॅल्यू आणि की एलिमेंट कम्पेअर केला जाणार. ते जर मॅच झाले तर एलिमेंट इज फाउंड येईल. आणि इथं हा एलिमेंट जर मॅच झाला तर इथं एलिमेंट इज फाउंड येईल. जर इथं सापडला नाही, इथंही सापडला नाही, तर दोन्हीकडे नॉट फाउंड येईल, एलिमेंट इज नॉट फाउंड. आपल्याला काय करायचंय, सर्चिंग परफॉर्म करायची. एखादा एलिमेंट या ॲरे मध्ये आहे का नाही, किंवा या ॲरे मध्ये आहे का नाही ते चेक करायचं आपल्याला. मग त्याच्या दोन पद्धती, लिनियर आणि नॉन लिनियर. लिनियर मध्ये वन बाय वन सर्च होतो, प्रत्येक एलिमेंट कुठून बिगिनिंग पासून सुरुवात होती, पहिल्यापासून सुरुवात. आणि सर्च बाय डिवाइडिंग द शॉर्टेड ॲरे इंटू टू हाफ्स रिस्पेक्टेडली. म्हणजे काय, एखाद्या ॲरेला, आता सपोज हा ॲरे आहे, या ॲरेला टू हाफ मध्ये डिवाइड करणार. पहा, मिड इथं गेलं, राईट साइड ही झाली तुमची आणि ही झाली लेफ्ट साइड. जर की एलिमेंट राईट साइडला प्रेझेंट असला तर हुडकणार कुठं, राईट साइडला. आणि जर की एलिमेंट लेफ्ट साइडला प्रेझेंट असला तर हुडकणार कुठं, लेफ्ट साइडला. जर राईट साइडला असेल तर राईट साइडला, लेफ्ट साइडला असेल तर लेफ्ट साइडला. कशाच्या, मिडच्या. मग हे समजलं तुम्हाला. सर्चेस बाय डिवाइडिंग द शॉर्टेड ॲरे. शॉर्टेड ॲरे वरतीच हे परफॉर्म होतो. शॉर्टेड ॲरेला डिवाइड करून दोन हाफ मध्ये, एक राईट साइड आणि एक लेफ्ट साइड. मी तुम्हाला सांगितलं होतं, याच्या आधीचं लेक्चर जर बघितलं नसेल तर इथं येऊ नका. हा लेक्चर बघण्याहून काहीच अर्थ नाही. जर तुम्ही लिनियर सर्च आणि याच्या आधीचे लेक्चर्स L1, L2, L3 हे युनिट 2 चे लेक्चर जर तुम्ही बघितले नसतील तर तुम्ही ती बघून घ्या.
जर सिरियल वाईज बघितलं तरच तुम्हाला समजेल, नाहीतर नाही समजणार. मी काही बडबड करीत राहीन इथं तरी तुम्हाला समजणार नाही. की एलिमेंट इज कम्पेअर विथ इच एलिमेंट इन द लिस्ट. लिनियर सर्च मध्ये काय होतो, की एलिमेंट कम्पेअर केला जातो प्रत्येक एलिमेंट सोबत लिस्ट मधल्या. इथं काय होतं, की एलिमेंट इज कम्पेअर विथ मिड एलिमेंट ओनली. पहा लिनियर सर्च मध्ये काय होतं, लिनियर सर्च मध्ये की एलिमेंट तुमचा प्रत्येक ह्याच्यासोबत कम्पेअर केला जातो. आता पहा लिनियर सर्च मी तुम्हाला जर दाखवायचं जर झालं, हे पहा इथं की एलिमेंट कोणता आहे, की एलिमेंट कोणता आहे 7. टार्गेट एलिमेंटलाच की एलिमेंट केला म्हणलं. की एलिमेंट ह्याच्यासोबत कम्पेअर होणार कोणासोबत, 2 सोबत. त्यानंतर की एलिमेंट 3 सोबत, प्रत्येक ह्याच्यासोबत कम्पेअर होणार. इथं जर कम्पेअर झाला आणि हे इक्वल टू निघालं तर मग एलिमेंट इज फाउंड असा आउटपुट स्क्रीनला मेसेज येणार. मग मित्रांनो की एलिमेंट तुमचा प्रत्येक एलिमेंट सोबत कम्पेअर होणार. आधी ह्याच्यासोबत, पुन्हा ह्याच्यासोबत, पुन्हा ह्याच्यासोबत, पुन्हा ह्याच्यासोबत, पुन्हा ह्याच्यासोबत, पुन्हा ह्याच्यासोबत, जोपर्यंत तुमचा ऍरे संपत नाही तोपर्यंत. आणि बायनरी सर्च मध्ये काय होणार, तुमचा की एलिमेंट कोणासोबत कम्पेअर होणार, मिड सोबत. तुमचा की एलिमेंट तुमच्या मिड सोबत कम्पेअर होणार. इथं पहा की एलिमेंट कोणासोबत कम्पेअर होत आहे, हा पहा 29 की एलिमेंट आहे, कोणासोबत कम्पेअर होत आहे, मिड सोबत. मिड सोबत चेक केला जातो. इथं पहा मिड सोबत, सेकंड स्टेप मध्ये बी, थर्ड स्टेप मध्ये बी मिड सोबत. मग मित्रांनो मिडला जर तो मॅच झाला तरच एलिमेंट इज फाउंड असा आउटपुटला मेसेज येईल, नसता एलिमेंट इज नॉट फाउंड असा आउटपुटला मेसेज येईल. त्याचा हाच प्रोग्राम आहे. तर समजलं या 2 लाईनी इझी टू इम्प्लिमेंट. मित्रांनो तुम्ही बघितलंच असेल लिनियर सर्च हा इझी आहे इम्प्लिमेंट करण्यासाठी. याच्यात की मिड असं अप्पर इंडेक्स लोअर इंडेक्स काय असतो का, नाही. ह्याच्यात सर्व काही राहतो, की मिड अप्पर इंडेक्स लोअर इंडेक्स. याच्यात फक्त की राहते आणि एक सिक्वेन्शियली आपल्याला मॅच करावं लागतं. याच्यात अप्पर इंडेक्स काढावं लागतं, लोअर इंडेक्स काढावं लागतं, त्यानंतर मिड कॅल्क्युलेट करावं लागते. मग हे कम्पॅरेटिव्हली डिफिकल्ट आहे कुणापेक्षा, लिनियर सर्च पेक्षा. मग हे सिंपलचा पॉइंट आहे. कॅन बी यूज ऑन शॉर्टेड ऍज वेल ऍज अनशॉर्टेड ऍरे. मित्रांनो लिनियर सर्चला शॉर्टेड ऍरे असावा म्हणूनच असं काही हे आहे का, त्याची काही डिमांड आहे का, पण बायनरी सर्चची डिमांड आहे. बायनरी सर्चची काय डिमांड आहे, इथं शॉर्टेड ऍरेच लागतो, शॉर्टेड ऍरे, शॉर्टेड डाटाच लागतो इथं, शॉर्टेड डाटा. आणि इथं अनशॉर्टेड असला तरी चालतोय, शॉर्टेड असला तरी चालतोय, कारण की प्रत्येक एलिमेंट सोबत कम्पेअर होणार आहे ना. प्रत्येक एलिमेंट सोबत जर तुमचा नंबर कम्पेअर होणार आहे तर तो शॉर्टेड असो किंवा अनशॉर्टेड असो तो तर सापडणारच आहे. पण मित्रांनो जर तुम्ही ऍरे, आता पहा जर इथं तुमचा मिड काय आला, इथं सपोज तुमचा मिड आला 4. मित्रांनो जर तुम्ही अनशॉर्टेड ऍरे केला असेल आणि तुमचा मिड काय, की एलिमेंट काय असेल, एक कंडिशन सांगत आहे, की एलिमेंट तुमचा 5 असेल. सॉरी आपण काय करू, एखाद्या अनशॉर्टेड ऍरेज बघू, कुठे अनशॉर्टेड ऍरे बघू, हा इथंच बघूया आपण मित्रांनो, इथंच काही जमतंय का बघूया. आता मित्रांनो इथं पहा की एलिमेंट आपण 2 धरू. हा इथं काय धरू, की एलिमेंट आपण 2 धरू, की एलिमेंट आपण 2 धरू. की एलिमेंट सध्या काय आहे, 2 आहे. आता मित्रांनो इथं मिड काय आहे, मिड 3 आहे. मिड कसा कॅल्क्युलेट करायचा, अप्पर इंडेक्स लोअर इंडेक्स कसं बघायचं हे तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे मी. ते लेक्चर्स बघून घ्या, आधीचे लेक्चर्स, 1 तासाचं मागचं लेक्चर आहे, ते लेक्चर बघून घ्या, त्याच्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. टेन्शन घेऊ नका, आपण आणखीन प्रॉब्लेम करणार आहोत तुमच्या युनिट टेस्ट वगैरे वगैरेला, आणखीन प्रॉब्लेम्स आपण करूया. की समजला, की काय आहे, 2 धरलं. आता मित्रांनो की काय आहे, मिड पेक्षा छोटा आहे की मोठा आहे, की मिड पेक्षा छोटा आहे. मग कुठल्या भागात हुडकणार, मिड काय आहे 3 आहे, की काय आहे 2 आहे. मग 2 हा छोटा आहे की मोठा आहे, 2 हा छोटा आहे मिड पेक्षा. मग मित्रांनो कुठल्या भागात हुडकणार, जर की एलिमेंट छोटा असतो मिड पेक्षा तर कुठल्या भागात हुडकतो आपण, लेफ्ट साईडला. मग मित्रांनो इथं लेफ्ट साईडला जर सर्च करायला गेलं तर मला सापडणार का की एलिमेंट, नाही, कारण की एलिमेंट राईट साईडला प्रेझेंट आहे. मग मित्रांनो इथं शॉर्टेड असलं तर की एलिमेंट, इथं जर शॉर्टेड ऍरे असला तर आपला ऍरे कसा दिसला असता, असा. त्यानंतर 3 आला असतं, त्यानंतर 5 आला असतं, त्यानंतर 11 आला असतं, त्यानंतर 17, त्यानंतर 21, त्यानंतर 29 आणि त्यानंतर 43. आता मित्रांनो की एलिमेंट काय झाला असता तुमचा 11 किंवा हे 1 झाला असता. मग मित्रांनो 1 पेक्षा की एलिमेंट छोटा आहे की मोठा, सॉरी 17 झाला असता की एलिमेंट, 17 पेक्षा छोटा आहे की मोठा.
मग छोटा आहे, मग कुठल्या भागात हुडकणार? राईट साईडला. मग जेव्हा मी राईट साईडला जाईन मित्रांनो, तेव्हा मला राईट साईडला इथं की एलिमेंट भेटन. मग मित्रांनो इथं तशी कंडिशन का अराईव्ह होत नाही? इथं तशी कंडिशन का अराईव्ह होत नाही? का म्हणून मित्रांनो? कारण की हा शॉर्टेड ॲरे नाही आहे, अनशॉर्टेड ॲरे आहे. जर शॉर्टेड ॲरे असता तर टू इथं प्रेझेंट नसताच. टू कुण्या साईडला असता? या साईडला प्रेझेंट असताना आपल्याला इथं सापडला असता मित्रांनो. मग मग याच्यासाठीच मित्रांनो हे बायनरी सर्च मध्ये का म्हणून ॲरे शॉर्ट केला पाहिजे म्हटलं जातं, कारण की एलिमेंट पेक्षा जर छोटा असेल तर इकडल्या भागात सापडतो, की एलिमेंट पेक्षा मोठा असेल तर इकडल्या भागात. मग आपण जेव्हा ॲरे शॉर्टेड करतो तेव्हा सगळे छोटे एलिमेंट इकडे येतात, मोठे एलिमेंट इकडे जातात लास्टला असेंडिंग ऑर्डर मध्ये, आणि की तुमचा मध्ये राहतो. समजलं? जर की एलिमेंट छोटा असेल तर इकडल्याच भागात सापडायचं, जर की एलिमेंट मोठा असेल तर राईट साईडला सापडायचं. हे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. मग त्याच्यासाठीच मित्रांनो ॲरे त्याच्यासाठी कसा लागतो? शॉर्टेड. मग शॉर्टेड ॲरे असणं कंपल्सरी आहे. समजलं? मग म्हणून तर मित्रांनो हा लॉजिक इथं वापरलेला आहे, नसता हा प्रोग्राम एवढा मोठा होतच नसता. तुम्हाला सांगत आहे ना मी, बायनरी सर्चचं लॉजिक इथून इथपर्यंतच आहे. बायनरी सर्चचा प्रोग्राम खरा तर इथून इथपर्यंतच आहे, पण हे आपल्याला ब्ल्यू कलर मध्ये का म्हणून ऍड करावं लागलं? कारण की आपल्याला शॉर्टिंग परफॉर्म करावं लागणार, आणि शॉर्टिंगचं ते लॉजिक तुम्हाला आता समजणार नाही. जेव्हा मी तुम्हाला बबल शॉर्ट, सिलेक्शन शॉर्ट समजून सांगेन तेव्हा ते तुम्हाला समजेल. म्हणून मी हा प्रोग्राम पेंडिंग ठेवला आहे. प्रोग्राम का म्हणून पेंडिंग ठेवला समजलं? त्याच्यासाठीच प्रोग्राम पेंडिंग ठेवला आहे की जेव्हा मी तुम्हाला बबल शॉर्ट, सिलेक्शन शॉर्ट सांगेन तेव्हा तुम्हाला ते आणखीनच क्लिअर होईल, आणि तेव्हा मी तुम्हाला प्रोग्राम ते घेईन. टेन्शन घेऊ नका, मी घेऊन टाकतो प्रोग्राम ते बी. आता लिनियर सर्च मध्ये काय होतं? इट टेक मोर टाइम फॉर लार्ज डाटा. आता सपोज मित्रांनो खूप मोठा डाटा आहे, 1,00,000, 2,00,000, हजारावर तुमचे एलिमेंट्स आहेत, हजारावर तुमचा डाटा आहे. तर मित्रांनो लिनियर सर्च मध्ये सिक्वेन्शियल ऍक्सेसला टाइम जाणार का नाही मित्रांनो? सिक्वेन्शियल ऍक्सेसला आता समजा तुम्हाला 1000 जणांशी हँडशेक करायचा आहे, 1000 जणांशी हँडशेक करायचा आहे, आणि त्यातला सेलिब्रिटी कोण आहे ते त्यानंतर मी सांगायचं आहे मित्रांनो. मग मित्रांनो तुम्ही 1000 जणांशी हँडशेक करणं हे तुमच्यासाठी अवघड जाणार आहे. पण मित्रांनो तुम्ही फक्त टॉपचे जे तुम्ही जर टॉपचे टॉप 10, टॉप 50 सोबतच हँडशेक केला, त्याच्यात जर तुम्हाला सेलिब्रिटी असेल हे कन्फर्म असेल आणि त्यांच्यासोबतच तुम्ही हँडशेक केला तर तुम्हाला तो सेलिब्रिटी भेटण्याचे लवकर चान्सेस आहेत मित्रांनो. तसंच सांगत आहे मित्रांनो, थोडी ना हजारांसोबत हात हँडशेक करायची गरज नाही. मग त्याच्यासाठी तुमचा टाइम कन्झ्युम होणार, मोर टाइम जाणार. आणि इकडे लेस टाइम का म्हणून आहे? कारण की इथं डाटा सेटला डिवाइड केलं जातं, लार्ज डाटा सेटला डिवाइड केलं जातं, आणि डिवाइड केल्यानं टाइम कमी लागतो. मग इथं टेक लेस टाइम फॉर लार्ज डाटा सेट. जास्तीत डाटा सेट असले का त्याच्यासाठी लेस टाइम. आता मित्रांनो तुमच्याकडे सपोज 50,000चा डाटा आहे, त्यामधले जर तुम्हाला समजलं की 50,000च्या डाटात मिड तुमचं कुठंतरी मध्ये आहे आणि मिड पेक्षा कमी आहे, मिड पेक्षा की व्हॅल्यू तुम्हाला जो सेलिब्रिटी सापडायचा आहे, जो की व्हॅल्यू सापडायची ती कमी आहे. मग मित्रांनो सरळ डिवाइड होऊन 50,000चं की एलिमेंट डिवाइड होऊन सरळ 25,000वर येऊन जातात. कसे? कारण की एकाच साईडला आपण सर्च करणार आहोत, कारण माहिती आपल्याला मोठ्या साईडला नसणार आहे, मग छोट्या साईडला असणार आहे. मग छोट्या साईडला असलं की मग तो की एलिमेंट कुठपर्यंत आला? 25,000वर आला. आता तुम्हाला समजत आहे की नाही काही सांगता यायचं नाही. आता सपोज हा डाटा आहे, पूर्ण डाटा आहे, हा पूर्ण डाटा आहे, 50,000 आहे तिथं जण. मिड पेक्षा तो की एलिमेंट, मला जो की एलिमेंट सापडायचा आहे तो इकडल्या ह्याच्यात आहे, आणि इकडल्या ह्याच्यात किती एलिमेंट आहेत? 25,000, आणि इकडल्या ह्याच्यात 25,000. तर मित्रांनो मग माझे एकदमच 25,000 नंबरनी कमी आलो मी, 25,000 नंबरनी. जर मला कळालं की एलिमेंट कमी आहे, की एलिमेंट छोटा आहे कशापेक्षा? मिड पेक्षा, मग मी कुठल्या भागात हुडकेन? ह्या भागात हुडकेन. मग एकदमच 25,000 मला हुडकायची गरज पडली नाही, फक्त 25,000 मध्ये हुडकायचं. मग या 25,000 मध्ये परत एक मिड बनवीन. त्यानंतर मी चेक करीन की व्हॅल्यू मिड पेक्षा छोटी आहे का मोठी आहे. छोटी असली की परत 25च्या अर्ध्या ह्याच्यात हुडकणार. मग मी परत 25च्या अर्ध्या ह्याच्यात जर सापडलो तर टोटली मला 12 to 13 12,500 जणांमध्ये हुडकायचे, मला 12,500 एलिमेंट मध्ये हुडकायचे. ह्याच्यात परत मी मिड केला, परत मला छोटा भेटला, तर मला किती मध्ये हुडकायचंय? 12चं 6,000 मध्ये. मग असंच मित्रांनो इथं डिवाइड होत चालतंय, म्हणून तर इथं कमी टाइम लागतो. आणि इथं 1,00,000 जर तुमचा डाटा सेट असेल तर तुम्हाला 1,00,000सोबत चेक करावा लागतो. इथं तुमचे डिवाइड होते म्हणून कमी टाइम लागतो, इथं तुमचा लेस टाइम लागतो. कळालं?
आता वर्स्ट कॉम्प्लेक्सिटी ह्याची काय आहे, बिग ओ एन, आणि ह्याची वर्स्ट कॉम्प्लेक्सिटी बिग ओ लॉग एन. आता हे कॉम्प्लेक्सिटी हे मेजर केलेले असतात बाय डिफॉल्ट, ह्यांची तुम्हाला सांगितलेली आहे. मित्रांनो वर बी तुम्हाला जेव्हा थिअरी बघत असताना तुम्हाला बरेचसे पॉईंट यांचे क्लिअर झाले असतील. पहा याच्यामध्ये सांगितलेलं आहे परफॉर्म ओनली शॉर्टेड ॲरे, त्यानंतर मिड कॅल्क्युलेट केला जातो, त्यानंतर तुमची लॉग एन ही टाइम कॉम्प्लेक्सिटी सांगितलेली आहे. बरेचसे कन्सेप्ट बरेचसे टॉपिक तुमचे झालेले आहेत आधीच. मला वाटत नाही की इथं एवढं रिपीट करायची गरज आहे, जास्ती काही एक्सप्लेन करून सांगायची गरज आहे तुम्हाला. सुटेबल फॉर स्मॉलर डाटा सेट आणि इकडे सुटेबल फॉर लार्जर डाटा सेट. समजलं, स्मॉलर डाटा सेटसाठी हा सुटेबल राहील आणि लार्जर डाटा सेटसाठी हा सुटेबल राहील. कारण का 1,00,000 जरी डाटा असला तरी हा सॉर्टेड करण्यासाठी कमी टाइम घेणार, आणि इथं 1,00,000 असला तर जास्त टाइम घेणार. जर कमी डाटा टाईप असले, 10 एलिमेंट असले, 9 एलिमेंट असले तर लवकर फाइंड आउट होणार. लिनियर सर्च रिक्वायर ओनली सिक्वेन्शियल ऍक्सेस. ह्याच्यात सिक्वेन्शियल ऍक्सेस असतो, ह्याच्यात रॅन्डम ऍक्सेस असतो बायनरी सर्च मध्ये. सिम्पल मेथड ऑफ सर्चिंग, आणि हे कॉम्प्लेक्स मेथड आहे कुणापेक्षा, लिनियर सर्च पेक्षा. लिनियर सर्च कसा सिंपल आहे पण टाइम जास्ती घेतो, कधी जेव्हा लार्ज डाटा सेट असेल तेव्हा. आता होप की तुम्हाला लिनियर सर्च आणि नॉन लिनियर सर्च हे तुम्हाला समजलं असेल. आता मित्रांनो तुम्हाला एक स्वॅपिंग काय राहते ते सांगतो. स्वॅपिंग का म्हणून सांगणार आहे, कारण की ह्या प्रोग्राम मध्ये तुम्हाला इथं स्वॅपिंग यूज झालेली आहे, आणि त्याआधी तुम्हाला स्वॅपिंगचा प्रोग्राम समजला पाहिजे. मग मी तुम्हाला डिवाइड अँड रूल सारखा आपली पद्धत आहे, डिवाइड अँड रूल सारखं. मग एखाद्या प्रोग्रामला 3 पार्ट मध्ये डिवाइड करतो मी. या बायनरी सर्चच्या प्रोग्राम एक्सप्लेन करण्यासाठी मी 3 पार्ट मध्ये डिवाइड करतो. आधी याला समजतो स्वॅपिंगला, त्यानंतर मी तुमचं शॉर्टिंगचं लॉजिक, आणि त्यानंतर मी तुमचं बायनरी सर्चचं लॉजिक. हे तिन्ही समजले का मग तुम्हाला अख्खा प्रोग्राम समजून येईल. तिन्हीचं कॉम्बिनेशन म्हणजेच बायनरी सर्च आहे. आता स्वॅपिंग म्हणजे काय समजून घ्या. स्वॅपिंग म्हणजे काय, आता सपोज हे पहा, हे तुमचं लॉजिक आहे स्वॅपिंगचा. आता मी तुम्हाला सांगतो स्वॅपिंग म्हणजे काय. सपोज मित्रांनो माझ्याकडं ए नावाची बकेट आहे, माझ्याकडं. आता हिची ड्रॉइंग तर एवढी काय जमली नाही मला, पण ए नावाची बकेट आहे. एक बकेट काढून घेतो. ए नावाची बकेट आहे आणि बी नावाची बकेट आहे. ए नावाची बकेट आहे आणि बी नावाची बकेट आहे. या बकेटीमध्ये तुमची सँड आहे, सँड म्हणजेच माती. आणि या बकेटीमध्ये तुमचं पाणी आहे, पाणी म्हणजेच वॉटर. या बकेटीमध्ये सँड आहे, या बकेटीमध्ये पाणी आहे. मित्रांनो स्वॅपिंगचा अर्थ काय, आता ते समजून घ्या. या बकेटीचं कंटेंट या बकेटीमध्ये टाकणे, या बकेटीचं कंटेंट या बकेटीमध्ये टाकणे. समजत आहे का मी काय म्हणत आहे. एच्या बकेटीमधलं सामाईन म्हणजे की माती या बीच्या बकेटात टाकून द्यायची, आणि बीच्या बकेटातलं पाणी या एच्या बकेटात टाकून द्यायचं. त्याला स्वॅपिंग म्हटलं जातं मित्रांनो. ह्याचं त्याला आणि त्याचं ह्याला. मग मित्रांनो आता मी काय करीन, डायरेक्ट हे उचलून ह्याच्यात टाकीन, डायरेक्ट ही माती उचलून ह्याच्यात टाकीन आणि पाणी उचलून ह्याच्यात टाकीन. तर चालेल का मित्रांनो, तर नाही मित्रांनो. माती आणि पाणी दोन्ही मिक्स होऊन चिखल होऊन बसेल. तर याच्यातच सँड आणि वॉटर दोन्ही मिक्स होऊन तुमचं गडबड होईल. मग मित्रांनो हे असं होऊ नये, सेपरेट राहावं म्हणून आपण याच्यासाठी तिसरी एक बकेट घेणार. आपल्याला सेपरेट तिसरी एक बकेट घ्यावं लागेल. त्या बकेटीचे नाव काय देतो मी, सी देतो. या बकेटीचे नाव सी देतो. मग आधी मी काय करणार, या सँडला या सी बकेटीत टाकणार. मग सँड सी बकेटमध्ये जाणार, सगळी माती मी सी बकेटात टाकणार. मग इथं या बकेटीमध्ये काही राहणार का, नाही. मग ही बकेट काय राहणार, ए बकेट एम्प्टी होणार. मग ए बकेट एम्प्टी झाली, यामध्ये मी पाणी टाकू शकतो का, हो तर टाकू शकतो. मग मी पाणी टाकणार त्याच्यात. मग मी वॉटर ह्याच्यात टाकून दिलं. मग ही बकेट कशी झाली, एम्प्टी झाली. वॉटरची बकेट एम्प्टी झाली. मग मी काय करणार, ही सँड या बी मध्ये टाकणार, कारण की मला स्वॅपिंग करायची आहे म्हणून. याचं त्याला आणि ह्याचं त्याला करायचंय. मग मी सँड या बी मध्ये टाकणार, बी मध्ये टाकणार, आणि सी परत एम्प्टी होणार. मग मित्रांनो मी काय करत आहे,
सी ची हेल्प घेत आहे या दोघीचं स्विचिंग करायला, या दोघीचे कंटेंट, या दोन्ही बकेटीचे कंटेंट एकमेकांमध्ये टाकायला. मग मित्रांनो काही गडबड न होता, दोन्ही माती आणि पाणी मिक्स न होता तुमचं एकमेकाच्या बकेटात गेलं. दोन्ही बकेटात हे ह्या बकेटात स्टोअर झाले, हे ह्या बकेटात स्टोअर झालं. मला तसंच पाहिजे होतं, सँड इकडल्या बकेटात पाहिजे होती आणि वॉटर इकडल्या बकेटात. तसंच मित्रांनो आता इथं एक समजून घ्या, हे बी म्हणजे काय आहे, व्हेरिएबल आहेत. ए म्हणजे काय आहे, व्हेरिएबल आहे. आणि सी म्हणजे काय आहे, व्हेरिएबल आहे. आणि ह्याच्या मधातले जे सँड वॉटर हे होतं का, हे त्याच्या मधातल्या व्हॅल्यूज आहेत. व्हॅल्यूज. आता तुम्हाला सांगतो मी, आता इथं पहा, ए वरती व्हॅल्यू असेल, बी वरती व्हॅल्यू असेल आणि या दोन्हीच्या व्हॅल्यू मला एकमेकावरती टाकायच्या आहेत. मग मी काय करणार, ए ची व्हॅल्यू आधी कशावरती टाकणार, सी वरती. त्यानंतर ए वरती मोकळ राहील, ए वरती मी काय टाकणार, बी ची व्हॅल्यू टाकणार. त्यानंतर मी बी वरती मोकळ राहील, बी वरती सी ची व्हॅल्यू टाकणार. मग आता ए वरती बी ची व्हॅल्यू येणार आणि बी वरती सी ची व्हॅल्यू येणार, स्वॅपिंग होणार. आता त्याचा प्रोग्राम बघूया. तर आपण आपल्या ऑनलाईन कंपाइलरवरती जाऊन प्रोग्राम घेऊया. लेट्स गो. सो फ्रेंड्स, आता आपण आपल्या ऑनलाईन जीडीबी कंपाइलर वरती आहोत. तर मित्रांनो आता आपल्याला प्रोग्राम लिहायचा आहे, कुणाचा, स्वॅपिंगचा. राईट ए प्रोग्राम फॉर स्वॅपिंग टू इंटिजर नंबर्स. कोणतेही दोन इंटिजर नंबर्स स्वॅप करण्यासाठी आपल्याला प्रोग्राम लिहायचा आहे. मग आधी मी काय करणार, इंटिजर नंबर घेणार. कुणाकडून, एकतर युजरकडून तरी घ्या, नसता हार्ड कोड करा. आधी हार्ड कोड करून टाका, जेणेकरून सोपं जाईल. ए वरती मी काय ठेवली, 10 व्हॅल्यू ठेवली. कॉमा देऊन मी बी वरती काय ठेवली, तुमची 20 व्हॅल्यू ठेवली. मग मित्रांनो ए वरती 10 व्हॅल्यू, बी वरती 20 व्हॅल्यू. आणि मला आता काय करायचे, स्वॅपिंग परफॉर्म करायची. ए ची व्हॅल्यू बी मध्ये टाकायची, बी ची व्हॅल्यू ए मध्ये टाकायची. मग मला एक तिसरा व्हेरिएबल लागेल, तिसरा बकेट लागेल. ए बकेट झालं, बी बकेट झालं, तिसरी आणखीन एक बकेट लागेल. त्यामुळं आणखीन एक डिक्लेअर करतो बकेट, सी नावाचा डाटा टाइप डिक्लेअर केला. किंवा याला टेम्प बी म्हणू शकता, TEMP. टेम्प का म्हणलंय, टेम्पररी, थोडक्यात टेम्पररी बकेट. तिथं सी म्हणा किंवा टेम्पररी बकेट म्हणा, ते तुमच्यावर झालं. मग मित्रांनो आता काय करणार, आधी मला ए ची व्हॅल्यू ही टेम्प वरती टाकावं लागेल. ए ची व्हॅल्यू टेम्प वरती टाकावी लागेल. आधी काय करू आपण, या ए ला आणि बी ला डिस्प्ले करून बघूया, प्रिंट एफ चा वापर करून. प्रिंट एफ. त्यानंतर कसं डिस्प्ले करतो हे तर तुम्हाला माहिती आहे सर्वांना. ए इज इक्वल टू, आधी आपण ए वरती %d ऍक्सेस स्पेसिफायर लावायचा, सॉरी फॉर्मॅट स्पेसिफायर लावायचा. आणि त्यानंतर ए ची व्हॅल्यू कॉमा देऊन डिस्प्ले करायची. ए ची व्हॅल्यू डिस्प्ले करायची कॉमा देऊन आणि सेमीकॉलमनी क्लोज करायची. तर हे झालं तुमचं ए साठी. आणि आता सेम बी साठी मग मी काय करतो, ऍज इट इज कॉपी करतो. कारण की बी साठी तसंच डिस्प्ले करायचंय, फक्त इथे डिस्प्ले करताना बी लिहा आणि इथे डिस्प्ले देताना सुद्धा बी लिहा. मग आता ए ची बी ची व्हॅल्यू आउटपुटला येते का बघूया. चला, /n राहू द्या, /n. पहा ए ची व्हॅल्यू 10 आणि बी ची व्हॅल्यू 20 अशा आउटपुटला आलेला आहे. आता मला ए ची व्हॅल्यू, आता बी ची व्हॅल्यू मला 10 करायची आणि ए ची व्हॅल्यू 20 करायची, म्हणजे स्वॅपिंग करायचंय. ह्या ए ची व्हॅल्यू मला बी वरती टाकायची आणि बी ची व्हॅल्यू ए वरती टाकायची. आता लक्षात करून घ्या मित्रांनो, लक्षात करून घ्या, ही एक बकेट आहे, ही एक बकेट आहे. याच्यावरती कोणती व्हॅल्यू आहे, 10 व्हॅल्यू. याच्यावरती 20 व्हॅल्यू आहे. ए बकेट आहे, बी बकेट आहे. या बकेटची व्हॅल्यू याच्यात टाकायची, या बकेटची व्हॅल्यू याच्यात टाकायची. मग तिसरी बकेट एक लागेल. तिसरी बकेट कोणती घेतली, टेम्प घेतली आपण. मग आधी ए ची व्हॅल्यू आपण या टेम्प वरती टाकूया, मग 10 ह्याच्यावरती स्टोअर करूया, आपल्याला स्वॅपिंग करायची असेल तर. मग तसं करणार आपण. मग टेम्प वरती काय टाकणार आपण, TEMP. टेम्प वरती ए ची व्हॅल्यू टाकणार, टेम्प इक्वल टू ए, असं करणार. आता त्यानंतर ए ची व्हॅल्यू खुल्ली राहील. ए ची व्हॅल्यू वरती काय स्टोअर करता येईल आपल्याला, बी ची व्हॅल्यू. मग ए इज इक्वल टू बी. ए वरती कोणती व्हॅल्यू टाका, बी ची. ए इक्वल टू बी. ए वरती कोणती व्हॅल्यू टाकली, बी ची. आता मित्रांनो ही व्हॅल्यू बी वरती आता काही फरक पडणार नाही, कारण की इथं 20 येणार. आता ही व्हॅल्यू मला ह्याच्यावरती टाकायची, कांची, टेम्प वरची मला व्हॅल्यू बी वरती टाकायची. मग बी इक्वल टू टेम्प. समजत आहे का मी काय करत आहे.
ए ची व्हॅल्यू मी टेम्प वरती टाकली, पुन्हा बी ची व्हॅल्यू मी ए वरती टाकली आणि पुन्हा मी टेम्पची व्हॅल्यू बी वरती टाकली. याच्या थ्रू काय झालं, इथं 20 आलं आणि इथं 10 येणार, इथं 20 येणार आणि इथं 10 येणार, इथं 20 येणार आणि इथं 10 येणार. मग मित्रांनो ए ची व्हॅल्यू 20 आणि बी ची व्हॅल्यू 10 ही स्वॅपिंग झाली का नाही मित्रांनो, ह्याचं त्याला आणि त्याचं ह्याला झालं का नाही? हो. आता जर मी इथं डिस्प्ले केलं, आता जर मी सेमच इथं डिस्प्ले केलं, आता जर मी परत इथं डिस्प्ले केलं तर मला आउटपुट स्क्रीनला काय येणार, ए ची व्हॅल्यू 20 बी ची व्हॅल्यू 10 अशी येणार. पहा मित्रांनो स्लॅश एन लावायचा राहिला, बाकी आउटपुट टाळाला आपल्याला, पण इथं स्लॅश एनचं राहिलं, स्लॅश एन. आता पहा मित्रांनो वर काय आहे, ए ची व्हॅल्यू 10 आणि बी ची व्हॅल्यू 20. हो बरोबर, आपण तसंच एंटर केलं. पण स्वॅपिंगचं लॉजिक लावल्यानंतर ए ची व्हॅल्यू 20 झाली आणि बी ची व्हॅल्यू 10 झाली. म्हणजे ह्याचं त्याला आणि त्याचं ह्याला झालं. ही लॉजिक बघितलं का, एवढंच 3च लाईनी आणि ह्याचं त्याला आणि त्याचं ह्याला करून टाकलं. मित्रांनो बघा 3च लाईनी आणि ह्याचं त्याला आणि त्याचं ह्याला करून टाकलं एखाद्या टेम्पररी व्हेरिएबल वापरून. बघा मित्रांनो ए ची व्हॅल्यू बी वरती टाकली आणि बी ची व्हॅल्यू ए वरती टाकली. ए ची व्हॅल्यू 10 ही बी वरती टाकली आणि बी ची व्हॅल्यू 20 ही ए वरती टाकली. समजलं तुम्हाला? यालाच म्हटलं जातं मित्रांनो स्वॅपिंग, याला स्वॅपिंग म्हटलं जातं. आता तुम्हाला स्वॅपिंग समजली. आता इथून पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला शॉर्टिंग काय राहतं ते समजणार. जेव्हा आपण बबल शॉर्ट, सिलेक्शन शॉर्ट बघता तेव्हा बक्कळ काही बघायचे, बबल शॉर्टची थेअरी, बबल शॉर्टचे एक्झाम्पल्स, बबल शॉर्टचं प्रोग्राम्स, आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला बायनरी सर्चचा प्रोग्राम समजून सांगेन. लेक्चर खूप मोठं झालं आणि खूप नॉलेजेबल झालं. होप की तुम्हाला जर काही समजलं असेल, काही नॉलेज तुम्हाला भेटत असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. बाय बाय.